दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट पोर्टल हे ओपन करून पाहणार आहोत. तर आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती आल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल. त्यानंतर सर्च केल्यानंतर ही जी पहिली निळी लिंक दिसते स्टुडंट पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज येईल. इथे आपल्याला क्लोजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा पॉपअप मेसेज येईल, त्याला आपल्याला इथे क्लोज करायचं आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला चेंज पासवर्ड म्हणून येईल. आपला युजर आय डी जो आहे, आपला युडायस नंबर, त्याच्या पुढे आपल्याला जे एक चौकट येईल, तिथे आपल्याला आपला सेव्ह असलेला किंवा माहीत असलेला आधीचा पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड आणि रिसेट न्यू पासवर्ड या दोन्ही टॅबमध्ये नवीन पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चेंज पासवर्डवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर असं इंटर करेक्ट पासवर्ड आलं तर याला पण ओके करूयात. आपला पासवर्ड टाकताना आणि कन्फर्म पासवर्ड टाकताना काहीतरी चुकलेलं आहे. पुन्हा टाकूयात आपण. पुन्हा चेंज पासवर्डवरती क्लिक करूयात. आपलं नेट कसं चालतं त्यानुसार आपल्याला इथे वेळ लागेल, थोडासा संयम ठेवायचा आहे. आता बघा इथे आपल्याला पॉपअप विंडो आलेली आहे. पासवर्ड अपडेट सक्सेसफुली या ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पॉपअप मेसेजला स्क्रॉल करून क्लोज करायचं आहे. इथे पुन्हा आता नवीन पासवर्डने आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर जर आपल्याला असं दिसत असेल, फक्त आलेख दिसत असेल आणि टॅब दिसत नसतील, तर इथे आपल्याला हँडसेटमध्ये आपल्यावर उजव्या कोपऱ्याकडे 3 जे डॉट आहेत उभे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे झूम ऑप्शन दिसतं, या झूम ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे 100% येते बघा. त्याला थोडंसं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. इथे थोडंसं आपण कमी केलं की बघा इथे आपल्याला सर्व टॅब इथे दिसायला सुरुवात झालेली आहे. आता जर काहींना झूम ऑप्शन दिसलं नाही काहींच्या हँडसेटमध्ये, तर त्यांनी स्क्रॉल करायचं आहे, सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर इथे बघा ॲक्सेसिबिलिटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून वरती जे पर्सेंटेज आहे प्लस आणि मायनसचं, तिथे आपल्याला थोडंसं ते 100% असेल तर तिथून ते कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्या जे काही टॅबवरती आपल्याला काम करायचं आहे ते इथे आपल्याला करायचं आहे. प्रमोशनवरती आपण क्लिक करून बघूया. इथे जर बघितलं आपण तर 23-24 दिसते आणि 24-25 दिसत आहे. प्रमोशन अद्याप इथे आपल्याला उपलब्ध झालेलं नाही. एखाद्याचा आपल्याला टेक्स्ट मेसेज येईल किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येतील, त्यावेळेस आपल्याला इथे विद्यार्थी आपल्याला प्रमोट करून घ्यायचे आहेत. जर आपल्याला जुना पासवर्ड आठवत नसेल तर आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून माननीय केंद्र प्रमुख यांच्याकडून आपल्याला पासवर्ड जो आहे तो रिसेट करून घ्यावा लागणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.